शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा लक्षात आलं नाही का? आरक्षणावरून विखे पाटलांचा थेट सवाल. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केलेली असून हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत. या आंदोलनावरून आता राजकीय वाद समोर येत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आमदार खासदारांकडून आंदोलनास पाठिंबा दिला जातो आहे, तर महायुतीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भाने केलेल्या वक्तव्यानुसार आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केलेला आहे. तसेच शरद पवार हे 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना लक्षात आलं नाही का, असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी न्यायमूर्तींसमोर ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्यावरच आम्ही चर्चा करतो आहोत. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना लक्षात आलं नाही का? मराठा समाजासोबत का अंतर्भाव केला, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केलेला आहे. मराठा आरक्षणाची मागणी आजची नाही, त्यांच्याकडे जबाबदारी असताना त्यांनी ती निभावली नाही, अशा नेत्याने बोलणं हे दुर्दैव आहे, असं म्हणत विखे पाटील यांनी आरक्षण आंदोलनावरून शरद पवारांवर टीका केलेली आहे. काल मान्य न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती शिंदेसाहेबांनी आमचे अधिकारी मान्य जरांगे पाटील यांना भेटले आणि शासनाच्या वतीने आपण जी काही कार्यवाही करतोय त्याची त्यांना कल्पना दिली आहे. त्यानिमित्तानं त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमिती बैठक आता झाली. आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो. काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली. विशेष करून हैदराबाद गॅझेटियर आहे आणि सातारा गॅझेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढ आम्ही देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. तर या बाबतीत आता विस्ताराने चर्चा झाली. काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, बाबी तपासून घेतोय आम्ही. अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतंय आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समितीत आम्ही चर्चा करणार आहोत, असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं. मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतं की ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. मग 94 साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाजाचा अंतर्भाव करा म्हणून. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये युपीचं सरकार होतं, राज्यामध्ये युपीचं सरकार होतं. 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण. कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे. म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही. आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हे दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या कोणी अपेक्षा नाही आहे. असं वाटतंय का की त्यांनी सरसकट असं ओबीसी मधून खरं ह्यांना आरक्षण देणं शक्य होऊ शकतं? हे बोलाव ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविकास लोकांनी सांगावं ना की मराठा आपल्या ओबीसीमध्ये मराठा समाज आरक्षण देता येईल. जाहीर करा त्यांनी भूमिका. त्याच्यावर काही बोलत नाही. मग घटना दुरुस्ती केली पाहिजे. ही काय हे असं आहे, हे ज्ञानदानाचं काम द्यायचं काही त्यांच्याकरता त्यांनी देऊ नये. आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं, देता शरद पवारांनी सांगा, पवार साहेबांनी घेऊ, आम्ही दिलं पाहिजे. म्हणजे त्याला घटना दुरुस्तीपर्यंत जायची गरज नाही ना. नाही, त्यांनी 2 दिवसांपूर्वी जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल काही स्पष्ट केली नाही. मात्र आज असं देखील सांगितलं जातं की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेणार आहे. असे कोणी कोणाला भेटू शकतो ना. त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे. भेट जरांगे पाटलाने भेट घेतल्यानंतर जरांगे पाटलाने त्यांना हाच प्रश्न विचारला पाहिजे. ठीक आहे, मला भेटायला आलं बरोबर आहे, पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ शकता, जाहीर करा हो का नाही म्हणून. एवढीच अपेक्षा आहे. बाकी काय आम्हाला त्या भेटीमध्ये कुणी भेटावं न भेटावं हा प्रश्न कुठे येतो. राजकारण होतं म्हणायचं का? मंडल यात्रा ही कुठेतरी आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं, ती स्थगित करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.